मला अंतिम टोकाचं आणि कठोर आमरण उपोषण करायचं आहे. रखरखत्या उन्हात मी हे उपोषण बास टाकून करणार आहे. ना कुठलं पाणी, ना कुठलं जेवण, ना पायात चप्पल घालणार आहे, ना काय करणार आहे. माझ्या शरीरात प्रचंड वेदना आहेत. या जीवाला मी तरसायचं तरी किती दिवस. त्यामुळं जे होईल ते होईल. उष्ण घाताचा बळी गेला तरी देवेंद्र फडणवीसांमुळं गेला, सरकारमुळं गेला. कितीही जीवाची लाहीलाही झाली तरी हरकत नाही आहे, कारण माझ्या समाजाच्या लेकरांच्याच आयुष्याचा उन्हाळा झाला आहे. तर आपण आपली का कदर करायची. ते उन्हात कुठेही होईल, ते जंगलात होईल, रानात होईल, ते कुठेही होईल, परंतु ते खूप कडक आणि त्या रखरखत्या उन्हात ते आमरण उपोषण होणार आहे. आणि त्या भूमिकेवरती मी आता ठाम आहे. आता शेवटी त्याच्यात किती त्रास होणार आहे, किती जीवाची लाईलाई होणार आहे, किती कडक ऊन आहे, किती त्रास आहे, किती त्या वेदना होणार आहेत, याचा मी कसलाही विचार करायचं नाही ठरवलेलं. मी आता माझ्या निर्णयावरती फायनल आहे. कारण हे सारखे सारखे उपोषण करून सुद्धा माझ्या जीवाला इतक्या वेदना आहेत आणि इतका त्रास आहे प्रचंड. एकदा कुठंच ते तुकडा पडू दे. सरकारचा तुकडा पडल, नाही तर माझ्या जीवाचा तरी पडल. या भूमिकेवरती मी फायनलच आता आलेलो आहे की आपण किती दिवस आता हे असं करत राहायचं. सरकारनं किती दिवस शब्द द्यायचे आणि आपण किती दिवस त्यांना वेळ द्यायचा. हे सलग आता 3 वर्ष झाले हे आंदोलन सुरू आहे. त्यामुळं ही जी मी तुम्हाला त्याच दिवशी सांगितलं होतं की मी कठोर आंदोलनाची भूमिका घेणार आहे. तर हे मे महिन्याच्या या कडक रखरखत्या उन्हात हे आमरण उपोषण होणार आहे. ना कुठल्या पाण्याविना होणार आहे, कुठल्या जेवणाविना, ना पायात काय चप्पल राहणार आहे, ना बूट राहणार आहे, ना काय राहणार आहे. मी बास टाकून एका बाजूला बसून जाणार आहे. ते जे होईल ते होईल. Pune's Pride Sunny's World, Life in Sunshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion.